आताच्या क्षणीची ब्रेकिंग न्यूज आहे। मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे याला अटक करण्यात आलेली आहे। या हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर गेलेली आहे। विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधला आरोपी मानला जातोय आणि विष्णू चाटे याच्यावरती हत्येचा कट रचल्याचा सुद्धा आरोप आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता आणि पक्षातनं त्याचं निलंबन करण्यात आले। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, नवीन अटक ही झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता। तर या सगळ्या बाबतीत आणखीन काय माहिती आहे? पूर्वी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता, मात्र त्याचं निलंबन करण्यात आलंय आणि तो आता पोलिसांच्या ताब्यात आलाय। त्यामुळे विष्णू चाटे या 2 प्रकरणामधला आरोपी आहे। एक तर जे हत्या संतोष देशमुख यांची झाली होती त्याच्यामध्ये त्याला सहआरोपी करण्यात आलं होतं आणि दुसरी खंडणीचं जे प्रकरण आहे ज्यात वाल्मिक कराड यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला होता, त्यात सुद्धा विष्णू चाटे यांचं नाव घेतलं जातं आणि त्यामुळे विष्णू चाटे ताब्यात घेतल्यानंतर या तपासाला वेग येईल असं पोलिसांना वाटतं। त्यामुळे विष्णू चाटे याची अटक संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली महत्त्वाची अटक समजली जाते पूर्वी। धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तुर्तास या संदर्भात अधिक माहिती आपण घेत राहू। तर विष्णू चाटे हत्या आणि खंडणी प्रकरणातला दोन्हीतला आरोपी आहे। ज्या बाबतीमध्ये वाल्मिक यांच्यावरती आरोप केले जात आहेत त्याच बाबतीत विष्णू चाटेंवरती आरोप आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।